हाय फ्रेंड्स, मी पूजा क्रिएशन अँड रेसिपीजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी हाऊसवाईफ आहेत ना, त्यांच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ते म्हणजे गाऊन आपल्या साईजनुसार कसं फिटिंग करून घ्यायचं किंवा कसं फिटिंग करायचं. ज्यांच्याकडे मशीन आहे ते स्वतः करू शकता किंवा कोणालाही हा व्हिडिओ दाखवा. ज्यांच्याकडून तुम्ही गाऊन वगैरे फिटिंग करून घेता त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांच्याकडून असं करून घ्या. कारण की मी भरपूर वेळा पाहिलेलं आहे की लेडीज जेव्हा कोणालाही कोणत्याही टेलरजवळ शिलाई मारायला देतात तेव्हा ते जिथे शिलाई आहे तिथेच शिलाई मारून देतात. असं पूर्णपणे उकलून वगैरे आणि आपल्या मापानुसार ते स्टिच वगैरे करून देत नाहीत. मग शक्यतो असं होऊ शकतं की त्यांना आयडिया नसेल की असं पण आपण करू शकतो. तर आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे स्पेशली. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते की हा गाऊन कसा स्टिच करायचा. हे पहा, बाई अशी ओसून घ्यायची आणि आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढी उंची टाकायची. मला 5 इंच उंची पाहिजे होती तर तेवढी 5 इंच घेतली. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवलं आणि 1.5 इंच वरती राहत होतं एक्स्ट्राचं, ते आपण खाली मार्क करून घ्यायचं. कारण की त्याच साईडला आपण त्याला फोल्ड करणार आहोत. वरून कट करायचं नाही, जेणेकरून त्या गाऊनचा आणि त्या बाहीचा आकार बिघडू शकतो. त्यासाठी आपण खालूनच फोल्ड करून घेऊया. कट करून पण लावू शकता, पण ती खूप झंझट होऊन जाते, भरपूर वेळ निघून जातो. त्यासाठी आपण खालूनच फोल्ड करायचं आणि फोल्ड करून दाखवेल मी. चला, आता शोल्डर किती पाहिजे आपल्याला. नॉर्मली जो आपला बोटनेक वगैरे असतो तेव्हा आपण 7 इंच घेतो किंवा त्याच्या बॉडीनुसार मेजरमेंट असतो. पण आता मला इथं 7 इंच घ्यायचं आहे. 7 इंच घेतला, शोल्डरचं मार्किंग केलं. जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा घ्यायचा, गोलाकार द्यायचा. बघा पुढं किती कपडा राहतो. तो कपडा आपण तसंच ठेवला तर खांदा खाली उतरतो आणि गाऊनचा फिनिशिंग बिलकुल चांगला नाही दिसत. आता हे कट करून घेऊया. कट करून घेतल्यावर आपण बाहीकडे वळूयात. बाही कशी स्टिच करायची ते मी सांगते तुम्हाला. खालून मी मार्क करून घेतलेला आहे सगळीकडून, जेवढं आपल्याला कमी करायचं आहे तेवढं. आता आपण दंडघेर मोजायचं आहे. दंडघेर नेहमीप्रमाणेच ठेवायचं, फक्त त्यात थोडीशी लुसिंग ठेवायची कारण की गाऊनचं एवढं टाईट फिटिंग दंडघेर नसतो. त्यासाठी मी 7 इंच घेतलं. 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं कारण की जर त्यांना अजून लूज वगैरे सोडायचं असेल किंवा कमी जास्त बॉडी झाली की त्यानुसार आपल्याला नंतर फिटिंग करायला. आणि सर्वकडून तसंच फोल्ड करून घ्यायचं. खालीवर होता कामा नये, कारण की खालीवर होऊ शकतं, कपडा स्ट्रेच होऊ शकतो. त्यासाठी नीट व्यवस्थित लक्ष देऊन आपण हे काम करायचं आहे. कारण की कपडा जर खालीवर झाला तर बाहीचा आकार बिघडू शकतो. कारण की ती आतमध्ये जर गेली किंवा त्याच्यावरती कपडा आला तर त्या बाहीची पूर्ण फिनिशिंग जाईल, ती कोट बाहेरच राहील. असं लक्ष देऊन हे पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते. ती बाहेरच राहिली पाहिजे आणि त्याच्या एकदम किनारे ते कपडा आला पाहिजे. असं आपण स्टिचिंग करायचं. हे पहा, आता शोल्डरला आपण दोन्हीकडून स्टिच करून घ्यायचं. एक शिलाई द्यायचीच, कारण की तिथे खूप मोठी शिलाई असते, कधी पण उठू शकते. त्यासाठी एक शिलाई आपण मारून घ्यायची. आता याला सुलटं करून घेते. आता बाहीचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर करून आपण बाही दोन्ही जोडून घेऊयात. कारण की सेंटरला सेंटर जोडायचं, कारण की पुढं कपडा राहतोच, कसाही पण राहतोच. त्यासाठी आधी तिथून जोडायला सुरुवात करायची नाही, सेंटरपासूनच सुरुवात करायची. तर दोन्हीकडे बरोबर बाही लागली जाते आणि पुढं राहिलेला आपण कट पण करू शकतो. हे पहा किती छान बाही लावली गेली आहे. आता आपण बाहीचा जो खालचा राऊंड आहे तो पण हाईटला जर जास्त होत असेल तर आपण आपल्या उंचीनुसार तो कमी करू शकतो. हे पहा, मी खालून 3 इंच कमी केलेलं आहे आणि असं उलट्या साईडला सुलटं करून उलट्या साईडला आपण गाऊन ठेवायचं. आणि हे मार्क जिथं आपण मार्क केलं आहे पूर्ण राऊंडला मार्क करून घ्यायचं आणि एकदम आणि साईडचा जो शिलाई असते त्याला सेंटर टू सेंटर जॉईन करून ठेवायचं आणि सगळीकडून शिलाई मारून घ्यायचं. कारण की जर त्या सेंटरला सेंटर जोडला नाही तर गाऊन खालीवरही होऊ शकते, कारण की कपडा खेचला जातो आणि राऊंडमध्ये येत नाही नीट. त्यासाठी तो सेंटर जो आहे आपला साईडचा तो सेंटर टू सेंटर जोडायलाच पाहिजे, तरच गाऊनचं नीट फिनिशिंग गोलाकारमध्ये येतो. आणि आपण आता साईडला पण फिटिंग करून घेऊया, कारण की साईडला पण भरपूर कपडा असतो आणि आपल्या बॉडीनुसार तो नसतो. त्यासाठी आपण आता उलटा करायचा गाऊनला आणि शोल्डर, चेस्ट आणि कंबरचं जे एवढं मार्किंग करायचं आहे त्या साईडला करून घ्यायचं. एक साईडला जास्त करायचं, कारण की एक साईडला खिसा असतो, त्या साईडला जास्त करता येत नाही, कारण की खिसा असल्यामुळे थोडंच आपल्याला शिलाई मारता येते.
खिशाच्या वरतीच मारायला लागते, खाली आपण नेऊ नाही शकत, नाही तर खिसा बंद होऊन जातो. आणि त्यासाठी मी एका साईडला कमी करते, ज्या साईडला खिसा असतो त्या साईडला थोडंफार करू शकतो आणि त्यापेक्षा जास्त नाही करू शकत, नाही तर खिशाची जो फिनिशिंग आहे ते पण निघून जाते. आणि ज्या साईडला खिसा नसतो त्या साईडला आपण जास्त फिटिंग करू शकतो. मैत्रिणींनो, हे पहा, आपले दोन्ही गाऊन चांगले फिटिंग करून झालेले आहेत. आणि तुम्हालाही आजचा जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही गाऊन वगैरे अशा प्रकारे फिटिंग करून घेता येईल. चलो बाय.